तुकाराम महाराजांचा कालखंड जसं शेवटचं मी म्हटलं 16व्या शतकातला कालखंड आहे. या कालखंडापर्यंत आपल्याकडे मुघलांची मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे राजवट होती. बरोबर. आणि ही राजवट काय 100-150 याची नाहीये, मोठी राजवट आहे ही त्यांची. त्याच्यामुळे ह्या राजवटीत त्यांची जर का भाषा होती ती फारसी होती आणि त्यामुळे लोक फारसी शिकत होते. फारसीचा प्रभाव जनमानसामध्ये होताच, पण या संतांनी कधी फारसीचा वापर केलेला नाही. संतांचे अभंग म्हणा, संतांचे म्हणा, हे सगळे बोली भाषेतले आहेत आणि त्याच्यामुळे मराठी टिकून राहील. महानुभावांनी काम केलं तेच काम या सगळ्या संत परंपरेने केलं की त्यांनी आपली ही बोली भाषा टिकवून ठेवली. एवढंच नव्हे तर फारसीचा प्रभाव कमी केला. आज तुम्हाला मराठीला एवढा मोठा दर्जा मिळालेला दिसतो, याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं आहे तर या संतांचं आहे. या संतांनी बोलीभाषा टिकवल्या. जे काम ज्ञानेश्वरांनी गीता ज्ञानेश्वरी सांगून केलं तेच काम भागवताचा संस्कृत मधला भाग एकनाथांनी भागवत मराठीत सांगून आपल्याला केलं. रुक्मिणी स्वयंवर त्यांनी लिहिलं, कथाकाव्य त्यांनी लिहिलं आणि अनेक भारुडं लिहिली. लोकभाषेमधलं साहित्य ते या संतांनी तयार केलं आणि त्याच्यामुळे लोकांना ते पसंत पडलं, लोकांच्या ते सहजपणे ओठावर आलं. त्यामुळे लोकांच्या पर्यंत मराठी भाषा या संतांनी पोहोचवली आणि ती टिकून राहिली.